वेलकम टू ऑल. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या चॅप्टरमध्ये याच्या आधीच्या तासाला आपण जो भाग पाहिला होता तो थोडक्यात रिवाइज करूयात आणि मग पुढे जाऊयात. दॅट हीट सप्लाय टू द सबस्टन्स इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स और ॲटम्स ऑफ द सबस्टन्स. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर पार्टिकल ऑफ सबस्टन्स डिफाईन द टेम्परेचर. याच्यामध्ये ना आपण थर्मल एक्सपान्शनमधला काही फक्त भाग घेतो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मग आपण सेल्सिअसचं कन्व्हर्जन फॅरनहाईटमध्ये कसं करायचं किंवा फॅरनहाईटचं कन्व्हर्जन केल्विनमध्ये कसं करायचं त्याचं एक स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलं होतं की तो लक्षात ठेवा. कदाचित तो CETला उपयोगाला पडेल, नीटला पण उपयोगाला पडू शकतो. तर Tc/100 इज इक्वल टू TF मायनस 32/180 इज इक्वल टू TK म्हणजेच टेम्परेचर इन केल्विन मायनस 273/100. याच्यामध्ये थर्मल एक्सपान्शनमध्ये काल जो भाग पाहिला होता आपण है ना, तो एक्सपान्शन व्हेन इट इज हीटेड इट्स एक्सपांड, बट व्हेन इट कूल्स डाऊन देन इट कॉन्ट्रॅक्ट्स. नेमकं ज्यावेळेस हीट देतो आपण त्यावेळेला काय होतं, किंवा ॲट अ रूम टेम्परेचरलाही सॉलिडमध्ये जे ॲटम्स असतात किंवा जे मॉलिक्युल्स असतात दे व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन्स. वेन दे हीटेड दे व्हायब्रेट फास्टर अँड फोर्स टू ईच अदर टू मूव्ह अ लिटल फर्दर. ह्या हीट दिल्यामुळे ते वेगाने फिरतात आणि ते शेजारच्या ॲटमला थोडंसं पुश करतात आणि त्याच्यामुळे त्याचं एक्सपान्शन होतं. This result into expansion, or this result into the increase in the dimension of the body due to increase in its temperature is called thermal expansion. या थर्मल एक्सपान्शनचा पहिला भाग आपण कालच्या भागात पाहिला होता. तर याच्यामध्ये लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय, तर द एक्सपान्शन इन द लेंथ ड्यू टू थर्मल एनर्जी इज कॉल्ड लिनियर एक्सपान्शन. आता इथं पुस्तकात काय दिलं आहे, तर जो हा फ्रॅक्शन इन्क्रीज इन द लेंथ, आता फ्रॅक्शन इन्क्रीज इन द लेंथ म्हणजे काय, तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ हा कशावरती अवलंबून आहे, तर राईज इन टेम्परेचरवरती अवलंबून आहे. याचा अर्थ या ठिकाणी हा जो चेंज जो आहे तो चेंज ओरिजिनल लेंथवरती पण अवलंबून आहे आणि राईजवरती पण अवलंबून आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथं ΔL/L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ΔT. मग याच्यावरून आपण ती साईन काढून टाकलं तर आता इथं प्रोपोर्शनॅलिटीचं साईन आणि अल्फा हे दोन्ही जवळपास सारखेच दिसत आहेत. तर त्यात दोन्ही जवळपास सारखेच दिसत आहेत ना, त्याच्यात बदल कसा करता येऊ शकतो, कसं वेगळं त्यात वेगळं पण आहे ते बघूया आपण. तर हा जो ΔL/L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ΔT असं लिहितोय आपण. तर इथं ΔL/L हे साईन काढून टाकलं तर एक कॉन्स्टंट येतो. हा कॉन्स्टंट तुम्ही असा घेतला तरी चालेल, अल्फा. ठीक आहे, अल्फा ΔT. ठीक आहे. तर हा जो अल्फा जो आहे त्या अल्फाला काय म्हणतोय आपण, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. कुणाचा, सॉलिडचा किंवा त्या सबस्टन्सचा. याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू कशावरती अवलंबून असते, तर ती व्हॅल्यू अवलंबून असते नेचर ऑफ मटेरियल, टेम्परेचर कितीने वाढतं, ओरिजिनल लेंथ किती आहे याच्यावरती याची व्हॅल्यू अवलंबून आहे. जर मी या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला तयार केला तर तो कसा तयार होऊ शकतो, तर चेंज अपॉन ओरिजिनल इनटू चेंज किंवा राईज इन टेम्परेचर असा होतो. आता हा फॉर्म्युला जो आहे तो पुस्तकात वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. सुरुवातीला काय कन्सिडर केलं आहे, 0 डिग्री सेल्सिअसला एक लेंथ कन्सिडर केली की ज्याला काय म्हणलेलं आहे, L0 असं म्हणलेलं आहे, लेंथ ॲट 0 डिग्री सेल्सिअस. अँड त्याच्यानंतर LT कन्सिडर केलं आहे, लेंथ ॲट T डिग्री सेल्सिअस. राईज किती आहे, 0 पासून T पर्यंत राईज आहे टेम्परेचरचा. तर L0 लेंथ ॲट 0 डिग्री सेल्सिअस, LT लेंथ ॲट T डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर कितीनी वाढतंय, तर T नी वाढत आहे.
आहे ना, टेम्परेचर कितीने वाढतं, टीनी. आता हा राईज इन टेम्परेचर असं गृहीत धरला आपण, सुरुवातीचा 0 कन्सिडर केला, त्यानंतरचा टी गृहीत धरला आपण, आणि फायनल LT कन्सिडर केलं लेंथ, तर हाच अल्फा आपल्याला असा लिहिता येतो. चेंज म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल अपॉन ओरिजिनल म्हणजे CL0, आणि टेम्परेचरमधला बदल. आता टेम्परेचरमधला बदल तुम्ही या ठिकाणी T मायनस T0 आहे ना असं लिहिलं तरी चालतो. आता T0 इथं नाही घेतला तरी चालेल, कारण का की T0 इज द टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसचे नाही, म्हणजे तुम्ही फक्त इथं T लिहिला तरी चालतो. ठीक आहे, असंही लिहिलं आहे. तर याला तुम्ही असंही लिहू शकता न्यूमरिकल सोडवण्यासाठी की हा फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, तसंच फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर असंही त्याला लिहू शकता. पण याच्यामध्ये मला अल्फा डिफाईन करण्यासाठी हा L0 घेतला आहे आणि हा T मायनस T0 घेतला आहे. जर याची किंमत राईजची किंमत 1 ठेवली आणि L0 पण 1 ठेवला, तर अशा वेळेला अल्फा म्हणजे या दोघांची किंमत 1-1 ठेवली तर अल्फा बरोबर काय येतं, तर अल्फा बरोबर LT मायनस L0 येतो. म्हणजे अल्फा याच्यावरून डिफाईन करतो आपण, डिफाईन याच्यावरून करतो. कसं डिफाईन होतो मग, डेफिनेशन कशी आहे, तर ती अशी आहे, द कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इज डिफाइन्ड ॲज द चेंज इन द लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे, किंवा त्याला तुम्ही इन्क्रीज इन द लेंथ, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, इन्क्रीज इन द लेंथ पर युनिट. आता ह्याची किंमत किती आहे, युनिट आहे, पर युनिट ओरिजिनल लेंथ ॲट 0 डिग्री सेल्सिअस, कारण ही लेंथ आपण 0 डिग्री सेल्सिअसला घेतली आहे, पर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर. ठीक आहे, म्हणून अल्फा म्हणजेच हा इन्क्रीज इन लेंथ आहे. पण मी जर याची किंमत 1 एकक घेतली आणि याची पण किंमत 1 एकक घेतली तर अल्फा मला असा डिफाईन करता येतो. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला न्यूमरिकल सोडवण्यासाठी उपयोगाला पडेल. हे आपण कधी पाहिलं होतं, काल पाहिलं होतं. तर आज काय पाहायचं आपल्याला, म्हणजे तुम्हाला पहा मी या नोट्स ज्या आहेत याचं एक PDF तयार करून तुम्हाला मी देईन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन द लिनियर एक्सपान्शन असं जर विचारलं तर तुम्हाला हे असं लिहिता येईल. ओके, देन नेक्स्ट डायग्राम काढून ते एक्सप्लेन करायचं. पुढचा भाग पाहायचा आपल्याला, एरियल एक्सपान्शन पाहायचं. तर एरियल एक्सपान्शनमध्ये काय करतोय आपण, एखाद्या वस्तूचा एरिया टेम्परेचर वाढल्यामुळे एरिया वाढतो. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, एरियल एक्सपान्शन. काय म्हणले बा, द इन्क्रीज डेल्टा A इन द सरफेस एरिया, म्हणजे सरफेस एरिया वाढतोय, ऑन हिटिंग इज कॉल्ड द एरियल एक्सपान्शन. और त्याला एक वेगळं नाव पण आहे, त्याला सुपरफिशियल एक्सपान्शन असं पण म्हणतो आपण. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हा एवढा जो भाग जो आहे तो काय आहे, वाढलेला एरिया आहे की ज्याला डेल्टा A असं म्हणलं आहे. इफ द सबस्टन्स इज इन द फॉर्म ऑफ प्लेट, एक प्लेटच्या स्वरूपामध्ये, जसं की पुस्तक आहे समजा, है ना, प्लेट आहे की ज्याचा एरिया किती आहे, A एवढा आहे. देन फॉर अ स्मॉल चेंज डेल्टा T इन द टेम्परेचर, किंवा देर इज फॉर द चेंज इन टेम्परेचर डेल्टा T, द फ्रॅक्शनल चेंज इन द एरिया. द फ्रॅक्शनल चेंज म्हणजे काय, तर चेंज अपॉन ओरिजिनल इज द फ्रॅक्शनल चेंज, दॅट इज डेल्टा A अपॉन A. हा कशावरती अवलंबून असतो, तर इन्क्रीज इन टेम्परेचरवरती अवलंबून असतो. म्हणून इथं लिहिलं आहे पहा, डेल्टा A अपॉन A इज डायरेक्टली फ्रॉम डेल्टा T. आता हा साईन काढून टाकला आपण तर काय भेटतो, बीटा भेटतो. आणि बीटाला काय म्हणतोय आपण, कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड अँड इट डिपेंड्स ऑन द मटेरियल ऑफ द सॉलिड. तर मी बीटाचा जर फॉर्म्युला लिहिला तर तो बीटाचा फॉर्म्युला मला असाही लिहिता येतो, चेंज अपॉन ओरिजिनल इंटू चेंज इन टेम्परेचर किंवा राईज इन टेम्परेचर. मी जर या ठिकाणी मी हा भाग परत एकदा इथे एक्सप्लेन करतो की जसं की आपल्याला फ्रॅक्शनल चेंज म्हणजे काय, चेंज अपॉन ओरिजिनल इज इक्वल टू काय भेटले, बीटा इंटू डेल्टा T. ठीक आहे, मी याच्यावरून बीटाचा फॉर्म्युला लिहिला, तो बीटाचा फॉर्म्युला असा भेटतो, तर फ्रॅक्शनल किंवा चेंज अपॉन ओरिजिनल इंटू राईज इन टेम्परेचर. याच्यामध्ये मी असं गृहीत धरलं की हा A0 इज द एरिया ॲट 0 डिग्री सेल्सिअस, AT इज द एरिया ॲट T डिग्री सेल्सिअस, आणि त्याच्यानंतर
T इज द टेम्परेचर, गिवन टेम्परेचर. त्यानंतर T0 इज टेम्परेचर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता असं म्हणणं चुकीचं आहे, पण T0 टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ठीक आहे. असं जर गृहीत धरलं तर या बीटाला मला असंही लिहिता येतं. हा काय आहे? टेम्परेचर वाढल्यानंतर वाढतो म्हणजे AT मायनस A0 अपॉन ओरिजिनल काय असेल? एरिया ॲट 0 डिग्री सेल्सिअस इंटू राईज इन टेम्परेचर म्हणजेच काय असेल? T0 किंवा T मायनस T0. ठीक आहे. तर आता T0 0 याच्यामुळे या ठिकाणी फक्त T लिहिलं तरी चालतं याच्यामध्ये. पण याच्यामध्ये जर मी A0 ची किंमत 1 एकक एवढी घेतली किंवा 1 सेंटीमीटरचा वर्ग असेल, 1 मीटरचा वर्ग असेल आणि राईज इन टेम्परेचर म्हणजे हा T मायनस T0 जो आहे त्याची किंमत ही 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन घेतली, तर अशा वेळेला बीटा बरोबर काय लिहिता येतं? AT मायनस A0 असं लिहिता येतं. याचा अर्थ काय था? मी बीटाची डेफिनेशन याच्यावरून मला सांगता येऊ शकते. बीटा इज द कोएफिशिएंट ऑफ एरियल और द सुपरफिशियल एक्सपांशन and it is defined as the increase in the area per unit original area at 0 degree Celsius per 1 degree rise in temperature, per 1 degree rise in temperature. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बीटाची डेफिनेशन आपल्याला अशी लिहिता येते. ठीक आहे. पहा, मी याला आपल्याला जर न्यूमरिकल सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला मला लिहायचा असेल तर बीटाचा फॉर्म्युला मी असाही लिहू शकतो. काय? बीटा बरोबर समजा फायनल एरिया A2 आहे, इनिशियल एरिया A1 आहे, त्यानंतर इनिशियल एरिया ओरिजिनल एरिया A1 आहे, फायनल टेम्परेचर T2 आहे, इनिशियल टेम्परेचर T1 आहे. तर तोच फॉर्म्युला मला असाही लिहिता येऊ शकतो. ठीक आहे. तर इथं हा एरियल एक्सपान्शन की ज्याला आपण सुपरफिशियल एक्सपान्शन असं म्हणतो आपण, तो भाग पहा मी काय काय लिहिलं याच्यामध्ये. फॉर्म्युला आहे, त्यानंतर बीटाचं डेफिनेशनसाठी या स्वरूपात फॉर्म्युला लिहिलेला आहे. ठीक आहे. AT A0च्या स्वरूपात लिहिलेला आहे. आता तिसरा भाग पाहूया आपण. ठीक आहे. तर व्हॉल्यूम एक्सपान्शन पण याच्यामध्ये काय दिलं आहे? द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ड्यू टू हीटिंग इज कॉल्ड व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑर द क्युबिकल एक्सपान्शन. म्हणजे जसं की एरिया कशाला असू शकतो? कुठल्या भागाला असू शकतो स्वतःहून स्वतःचा एरिया? तर तो सॉलिडला, लिक्विडला आहे ना, का गॅसेसला? तिघापैकी कशाला असतो? तर तो सॉलिडला असतो. ठीक आहे. तसं व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी काय आहे? सॉलिडची पण असू शकते, लिक्विडची पण असू शकते आणि गॅसेसची पण असू शकते. तर तसं या ठिकाणी लेंथ ही कशाला असू शकते? फक्त सॉलिडलाच असू शकते. पण ठीक आहे, तो भाग आपण नंतर बघूयात आपण. तर व्हॉल्यूम एक्सपान्शनमध्ये या ठिकाणी काय आहे? द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ड्यू टू हीटिंग इज कॉल्ड व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑर द क्युबिकल. त्याला दुसरं नाव काय आहे? क्युबिकल एक्सपान्शन असं पण नाव आहे. ठीक आहे. इफ द सबस्टन्स इज इन द फॉर्म ऑफ क्यूब ऑफ व्हॉल्यूम V, then a small change delta V in a temperature, the fractional change in the volume is directly proportional to again the rise in temperature. So the fractional change is directly proportional to rise in temperature. आणि इथं मात्र जो सिम्बॉल येतोय त्या सिम्बॉलला आपण गॅमा असं म्हणतोय आपण. ठीक आहे. पहिल्या लिनियरमध्ये काय घेतलं आपण? अल्फा. एरियलमध्ये बीटा. इथे काय घेतोय आपण? गॅमा. गॅमाला काय म्हणतोय आपण? इट इज अ कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. आणि हा कशावरती अवलंबून आहे? नेचरवरती अवलंबून आहे, मटेरियलच्या नेचरवरती अवलंबून आहे. तोच फॉर्म्युला आता इथं असा लिहिला गॅमाचा, डेल्टा V अपॉन V इंटू डेल्टा T म्हणजे VT मायनस V0 अपॉन V0 इंटू T मायनस T0. तर डेफिनेशन कशी होती? या दोघांची याची किंमत 1 ठेवली, याची किंमत 1 ठेवली. तर कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड इज द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम पर युनिट. कारण याची किंमत 1 घेतली, याची किंमत 1 घेतली, तर गॅमा बरोबर काय येतं? VT मायनस V0 येतो. म्हणून इट इज अ पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेल्सिअस फॉर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर. ठीक आहे. डेफिनेशन ही सेपरेट पण तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इथं हा जो गॅमा जो आहे तो गॅमा आपण पाहूयात. ठीक आहे. गॅमा म्हणजे काय आहे? फॉर्म्युला काय आहे गॅमाचा? तर चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू राईज इन टेम्परेचर. सपोज दॅट V0 इज द व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेल्सिअस
and Vt is the volume at T degree Celsius, then gamma becomes Vt minus V0 है ना, म्हणजेच काय असेल, इन्क्रीज इन व्हॉल्यूम असेल हा, अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू T मायनस T0. तर तुम्हाला जर हाच फॉर्म्युला म्हणजे याची किंमत 1 ठेवली, याची किंमत 1 ठेवली, तर गॅमा बरोबर काय येतं, Vt मायनस V0 येतं. म्हणजेच कोएफिशियंट ऑफ क्युबिकल किंवा त्याला तुम्ही काय म्हणताय, व्हॉल्यूम एक्सपान्शन इज नथिंग बट द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेल्सिअस फॉर 1 डिग्री राइज इन टेम्परेचर. तर हाच आपल्याला असा पण वापरता येऊ शकतो, V2 मायनस V1 अपॉन V1 इंटू T2 मायनस T1 न्यूमेरिकल सोडवण्यासाठी. आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग की जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, इथं आपल्याला एवढे 3च आर्टिकल या चॅप्टरमधले प्रिपेअर करायचे. पण पुढे आपल्याला CETसाठी अजून कशाची गरज पडेल, नीटसाठी कशाची गरज पडेल, तर एक फॉर्म्युला आहे, दॅट इज द रिलेशन बिटवीन अल्फा बेटा अँड गॅमा. ते रिलेशन तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल, कसं येतं येण्यापेक्षा. अल्फा म्हणजेच काय, तर बीटा अपॉन 2 आहे. अल्फा म्हणजेच काय आहे, तर गॅमा अपॉन 3 आहे. तर अल्फा म्हणजे बीटा अपॉन 2 किंवा अल्फा म्हणजे गॅमा अपॉन 3 किंवा बीटा म्हणजे 2/3 गॅमा, असं हे तिघांमधलं रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एवढाच भाग आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये सध्या तरी आहे. ठीक आहे. तर याच्यानंतरचा जो भाग जो आहे की जो तुम्हाला वाटतोय किंवा हा भाग आपण प्रिपेअर करायला पाहिजे, तर तो भाग कुठला आहे तो भाग सांगतो तुम्हाला मी. तर त्याच्यामध्ये पहा, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की ॲब्सल्यूट 0 टेम्परेचर म्हणजेच 0 केल्व्हिन, ज्याला आपण -273 डिग्री सेल्सिअस असं म्हणतो आपण, तो एक भाग लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सेल्सिअस कन्वर्जन फॅरनहाईटमध्ये करता आलं पाहिजे, त्यानंतर फॅरनहाईटचं कन्वर्जन केल्व्हिनमध्ये करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपल्याला रिलेशन बिटवीन कोएफिशियंट्स ऑफ एक्सपान्शन तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. याच्यानंतरचा भाग जो आहे तो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हा भाग तुम्हाला याच्या आधीच्या वर्गात पण झालेला आहे ना. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा एक या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवूयात आपण, त्याला यस म्हणूयात किंवा तुम्ही त्याला सी पण म्हणू शकता. काय आहे, अमाऊंट ऑफ हीट म्हणजे क्यू रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ द सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्व्हिन. म्हणजेच यस स्पेसिफिक हीट म्हणजे काय, विशिष्ट 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी त्या वस्तूंनी ॲब्सॉर्ब केलेली हीट म्हणजे तो स्पेसिफिक हीट असतो. सॉलिडला आणि लिक्विडला एकच स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे, कारण त्या हीटमुळे त्याच्या व्हॉल्यूम आणि प्रेशरमध्ये, सॉलिडच्या आणि लिक्विडच्या व्हॉल्यूम आणि प्रेशरमध्ये काहीही बदल होत नाही 1 डिग्री सेल्सिअसमुळे. पण गॅसेसच्या बाबतीत तसं होत नाही. गॅसेसला या ठिकाणी 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी आपण हीट देतोय, त्या हीटमुळे त्या गॅसचं टेम्परेचरही वाढतं, व्हॉल्यूमही चेंज होतो आणि प्रेशरही चेंज होतो. म्हणून गॅसला 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आहेत. तर हा भाग जो आहे तो भाग म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं एकक, याचा युनिट काय लिहू शकता, जूल पर किलोग्रॅम केल्व्हिन असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर जर इथं मास हे किलोग्रॅममध्ये घेतलं तर अशा या स्पेसिफिक हीटला आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतो आपण. पण जर आपण तेच मास आपण गॅसच्या बाबतीत जर घेतला आपण स्पेसिफिक हीट आणि मास न घेता नंबर ऑफ मोल घेतले आपण, पर मोल असं म्हणलं आपण, तर अशा वेळेला त्याला काय म्हणतो आपण, मोलर स्पेसिफिक हीट असं म्हणतो आपण. म्हणजे हे मास घेताना तुम्ही कसं घेताय त्याच्यावरती त्याला मोलर म्हणायचं का प्रिन्सिपल म्हणायचं हे ठरतं. जर तुम्ही मोलमध्ये घेतलं असेल तर तो मोलर स्पेसिफिक हीट, जर हे किलोग्रॅममध्ये घेतलं असेल तर तो प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होतो. तर अशामध्ये या ठिकाणी इथं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे चेंज ऑफ स्टेट हा एक भाग दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर फेज डायग्रॅम हा भाग याच्या आधीच्या वर्गात पण तुम्हाला झालेला आहे, तो फक्त तुम्ही वाचून काढा. ठीक आहे. याच्यानंतर लॅटंट हीट हा भाग जो आहे की ज्याच्यामध्ये क्यू इज इक्वल टू एम इंटू एल आहे ना, क्यू इज इक्वल टू एम इंटू एल,
हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. लॅटेंट हीट म्हणजे काय आहे? लॅटेंट हीट ऑफ अ सबस्टन्स इज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ द युनिट मास ऑफ द सबस्टन्स विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर. टेम्परेचर चेंज न करता जी हीट चेंज ऑफ स्टेटमध्ये ॲब्सॉर्ब केली जाते त्या हीटला त्या सबस्टन्सचा लॅटेंट हीट असं म्हणतो. म्हणजे यलचा जर फॉर्म्युला लिहायचा असेल आपल्याला तर तो काय असेल? Q/m. ठीक आहे. म्हणजे दोघात फरक काय पहा, इथे यस म्हणजे काय? Q/m dt आहे, तर इथं फक्त dt नाही आहे. ठीक आहे. म्हणजे यल बरोबर काय तो Q/m येतो. ठीक आहे. म्हणजे इथं टेम्परेचर वाढतंय का? नाही. इथं टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट. इथं टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट. ओके. तर हा यलचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, यसचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर याच्यानंतर पुढचा जो भाग जो आहे कंडक्शन आणि थर्मल कंडक्टिव्हिटीचा भाग दिलेला आहे, तर तो एवढा महत्त्वाचा नाही. पण शेवटचा जो भाग जो आहे कंडक्शन नंतर कन्व्हेक्शन दिलेला आहे आणि रॅडिएशन दिलेलं आहे. मग रॅडिएशनमध्ये अगदी शेवटी भाग दिलेला आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग महत्त्वाचा आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग कोणी लिहिला? न्यूटन लिहिला. पण कोणासाठी लिहिला? ऑर्डिनरी बॉडी करता लिहिला आहे. तो भाग लक्षात ठेवायचा. हा लॉ म्हणजे लॉ ऑफ रॅडिएशन नाही आहे, कारण देर इज अ लॉस ऑफ हीट ड्यू टू द कंडक्शन अँड कंडक्शन. म्हणजे तो लॉस ऑफ हीट ही कंडक्शनमधून होते, कन्व्हेक्शनमधून होते, म्हणून त्याला आपण लॉ ऑफ रॅडिएशन असं म्हणत नाही. तर याच्यामध्ये एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो असा की रेट ऑफ कूलिंग म्हणजेच dθ/dt. ठीक आहे. हा कशावरती अवलंबून आहे? तर अवलंबून आहे एक्सेस टेम्परेचर ऑफ द बॉडी ओव्हर द सराउंडिंग. म्हणजे θ - θ0. थीटा इज द टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड θ0 इज द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आणि के इज अ कॉन्स्टंट. तर हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा रेट ऑफ कूलिंगचा फॉर्म्युला आहे. तो लक्षात ठेवायचा आपल्याला की एखाद्या वस्तूचं म्हणजे समजा गरम चहा आणि तो आपण वातावरणात ठेवला, टेबलवरती ठेवला की जर वातावरणाचं टेम्परेचर त्या चहाच्या टेम्परेचरपेक्षा कमी आहे, तर अशा वेळेला काही वेळानंतर त्या चहाचं टेम्परेचर कमी होत जातं. मग त्याचा रेट ऑफ कूलिंग हा कशावरती अवलंबून आहे असं न्यूटनने सांगितलं? तर चहाचं टेम्परेचर आणि त्याच्या सराउंडिंगचं टेम्परेचर मधला फरकावरती अवलंबून आहे. म्हणजे जेवढा फरक जास्त असेल तेवढा रेट ऑफ कूलिंग जास्त असेल, जेवढा फरक लहान असेल तेवढा रेट ऑफ कूलिंग लहान असेल. याचा अर्थ असा होतो की जेव्हा चहा हा गरम आहे, ठीक आहे, जेव्हा चहा हा गरम आहे त्यावेळेला तो जास्त वेगात कूल होतो है ना. आणि ज्यावेळेस चहाचं टेम्परेचर कमी होतं है ना, टेम्परेचर ऑफ सराउंडिंगच्या थोडंसं जास्त आहे, म्हणजे फरक फार कमी आहे. अशा वेळेला या ठिकाणी ते रेट ऑफ कूलिंग कसं असेल? फार लहान असेल. याचा अर्थ चहाचं टेम्परेचर कमी होण्यासाठी जास्त वेळ लागेल. ठीक आहे. अशा हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आपल्याला पुढे आहे, तुम्हाला CETला पण आहे. त्याचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर याच्यावरचे फक्त 2च आपल्याला न्यूमरिकल प्रिपेअर करायचे आहेत. ते कुठले? तर सोडून दिलेले कुठले आहेत मग? तर ते नंबर तुम्हाला सांगतो. ते नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 1 मिनटं, किती नंबर आहेत? इथून सुरुवात होते आपली. 7.5 मध्ये न्यूमरिकल पहिला न्यूमरिकल आहे 7.8. कुठला आहे? 7.8. त्यानंतर 7.9, 7.8, 7.9. त्यानंतर 7.10 आणि 7.10 नंतर 7.11. ठीक आहे. आपण काय करूयात? 3च घेऊयात. कुठले घ्यायचेत मग? 7.9 कॅन्सल करूयात. 7.8, 10 आणि 11. ठीक आहे. लक्षात राहतील हे 7.8, 7.10 आणि 7.11 ह्या 3 न्यूमरिकल तुम्ही न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जे सोडवलेले न्यूमरिकल आहेत ते. ठीक आहे. आणि काही अडचण असेल तर कधीही तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू. थांबूयात आपण इथेच.